कोशिशें करते हैं हम, फिर भी नाकामयाब हो जाते हैं समटाइम्स। हेलो वेलकम ऑन एमजीएम 90.8। मैं हूं मनीषा आपके साथ एंड मेरे साथ फिलहाल है डॉक्टर वरुण सर। नमस्ते सर। नमस्ते। फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल। अँड सर, सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की इम्युनोथेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय असते? तर बेसिकली कॅन्सर ट्रीटमेंट किंवा कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये जे काही नवीन उपचार पद्धती आहेत किंवा ज्या ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे इम्युनोथेरपी। तसंच टार्गेटेड थेरपी, प्रिसिजन थेरपी असे काही वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु इम्युनोथेरपी त्याच्यात एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचं की सध्या लोकांनाही खूप तुम्ही म्हणू शकता एक क्रेज आहे किंवा लोकांनाही उत्सुकता आहे त्याच्याबद्दल की काय असतं नेमकं इम्युनोथेरपी, बरोबर आहे? तर इम्युनोथेरपी युजली ऑर ॲक्च्युली वर्क्स ऑन इंटरनल इम्युनिटी किंवा आपल्या प्रतिकार क्षमतेवर ते काम करतं। आपल्याला एक ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येक बाहेरील गोष्टीशी, मग ते इन्फेक्शन असेल का ना किंवा कॅन्सर असेल का ना, लढण्याची एक क्षमता असते, इन्नेट इम्युनिटी असते कमी जास्त प्रमाणामध्ये, ज्याच्याने आपण त्यासोबत लढत असतो। जसं आपल्याला एखादं इन्फेक्शन झालं तर आपण काही दिवसांनी त्याच्यात बरे होतो, अँटीबॉडीज फॉर्म होतात, जसं कोविडमध्ये आपण म्हणालो अँटीबॉडीज फॉर्म होतात आणि आपण इम्युन होतो। तसं तर कॅन्सर सोबत सुद्धा लढण्याची क्षमता शरीरामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असते, इम्युनिटी म्हणतो आपण त्याला। आणि आपल्या बॉडीमध्ये दररोज काही नवीन नवीन प्रकारचे कॅन्सर तयार होत असतात, अगदी ह्या क्षणी सुद्धा तयार होत असतात, काही म्युटेशन्स होत असतात, बट बॉडी टेक्स केअर ऑफ इट, शरीर त्याची काळजी घेत आणि त्याला सप्रेस करतो। जेव्हा शरीराच्या ह्या इम्युनिटी, अँटी ट्युमर किंवा अँटी कॅन्सर इम्युनिटीला जेव्हा कॅन्सर ओव्हरराईड करतात किंवा त्याच्यापेक्षा त्याचं पारडं जड होतं, तेव्हा मग कॅन्सर तयार होतो शरीरामध्ये। तर ही जी सुप्त झालेली इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता आहे ज्याच्यामुळं कॅन्सरला आपण दाबू शकत नाही किंवा कॅन्सर वाढतंय त्याच्यावर वरचढ होतंय, त्या सुप्त झालेल्या प्रतिकार क्षमतेला किंवा इम्युनिटीला जागृत करायचं काम करते, ती असते इम्युनोथेरपी। म्हणजे इम्युनोथेरपी हे वेगळं असं काही नाही, हे फक्त ही काही औषधं आहेत जी आपल्या सुप्त प्रतिकार क्षमतेला जागृत करतायत ट्यूमरशी लढण्याकरता, दॅट इज इम्युनोथेरपी। येस, आणि हे इम्युनोथेरपीचे बेसिक प्रिन्सिपल काय असतात? येस, त्याची बेसिक प्रिन्सिपल्स किंवा काय तत्वांवर इम्युनोथेरपी काम करते, जसं मी तुम्हाला म्हणालो की शरीराची प्रतिकार क्षमता जी आहे ती आपल्या पांढऱ्या पेशी ज्याला आपण म्हणतो बॉडीमधल्या, त्या मेन बेसिकली लिम्फोसाइट्स, त्याच्यातले जे लिम्फोसाइट्स आहेत आणि त्यातल्या त्यात बी आणि टी लिम्फोसाइट दोन प्रकारच्या सेल्स असतात, त्याच्यातल्या टी लिम्फोसाइट्स ज्या आहेत त्या प्रकारच्या ज्या पेशी आहेत पर्टिक्युलरली टी लिम्फोसाइट्स, त्यांच्यामध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते, इन्नेट इम्युनिटी असते। बेसिकली इम्युनोथेरपीचे ड्रग्स काय करतात की ही औषधं ह्या टी सेल्स ज्या की सुप्त झालेल्या आहेत त्यांना जाऊन अगदी जाग करतात किंवा त्यांना जागृत करतात, की ट्यूमरला त्याच्या समोर प्रेझेंट करतात किंवा ट्यूमरच्या सरफेसवर किंवा कॅन्सरच्या पेशींच्या सरफेसवर ते अगदी जाऊन बसतात मेडिसिन्स किंवा त्यांना टी सेल्सच्या समोर आणतात, जेणेकरून आपसात ते लढायला सुरू करतात, बरोबर आहे? जसं तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी एखाद्या जागी जसं आपल्या मिलिटरीला माहिती जेव्हा पडतं की इथे आतंकवादी लपलेले आहेत किंवा शत्रू लपलेले आहेत किंवा समोर आल्यानंतर आपण चांगला वार करू शकतो, तशातला भाग झाला की आपल्या टी सेल्सच्या समोर ह्या ट्यूमर सेल्सला आणतात किंवा टी सेल्सला त्यांच्या समोर आणतात आणि त्यांच्यासोबत लढायला लावतात। हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत। ऑलराईट, आणि देन याची प्रोसेस काय असते? प्रोसेस म्हणा किंवा त्याचे प्रकार म्हणा तुम्ही की इम्युनोथेरपी कशी घेतली जाते किंवा इम्युनोथेरपी काय असते बेसिकली। लोक म्हणतात आम्हाला इम्युनोथेरपी घ्यायची, ते काय म्हणजे तुम्हाला काही दिव्य प्रकार करायचा नाही, ही अगदी इंजेक्शन्सच असतात, जशी आपण नॉर्मल किमोथेरपी आणि याची इंजेक्शन देतो, याचे काही प्रकार आहेत इम्युनोथेरपीचे। त्याच्यातले महत्त्वाचे, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॅक्टिकली आम्ही यूज करतो त्या मेडिसिन्सला चेक पॉईंट इनिबिटर्स म्हणतात। चेक पॉईंट इनिबिटर, चेक पॉईंट म्हणजे काय? कुठलाही चेक पॉईंट काय असतो, आपण म्हणतो की पोलिसांचा चेक पॉईंट आहे असतं, म्हणजे जिथे अडवणूक आहे, म्हणजे कॅन्सर सेल्स आणि आपले इम्युन सेल्स मध्ये जो एक चेक पॉईंट आहे ज्याच्यामुळे ते आपापसामध्ये लढू शकत नाही, त्या चेक पॉईंटला इनिबिट करणे किंवा त्या चेक पॉईंटला बाजूला काढणे, इज चेक पॉईंट इनिबिशन, जेणेकरून ते डायरेक्टली आपापसात समोर येऊ शकतात, टी सेल्स आणि कॅन्सर सेल्स, आणि ते लढायला लागतात, दॅट इज चेक पॉईंट इनिबिटर्स। हे मेडिसिन्स आहेत जे की त्याच्यामधला रोडा काढतात टी सेल्स आणि कॅन्सर सेल्स मधला। अजूनही काही प्रकार आहेत इम्युनोथेरपीचे, जसे की कॅन्सर वॅक्सिन्स आहेत, डेंड्रायटिक सेल्स वॅक्सिन्स आहेत, बट दोज आर इन एक्सपेरिमेंटल स्टेज, क्लिनिकली वापरत नाही। क्लिनिकली चेक पॉईंट इनिबिटर्स नावाचे इंजेक्शन्स वापरतो, जे सलाईन वाटेच दिली जातात, ज्याचे डोसेस अगदी ठरवलेले असतात, खूप मोजून मापून काटेकोरपणे त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे जे फायदे तोटे आहेत त्याला अगदी मापून तोलून त्याचे डोसेस पेशंट्सला द्यावे लागतात सलाईनद्वारे।
आणि देन हे कोणत्या पर्टिक्युलर पेशंटलाच फायदे करू शकतात? अच्छा, आता हा खूप चांगला प्रश्न आहे. बेसिकली काय झालंय, आता इतक्या ऍडव्हर्टाइजमेंट आणि इतके जास्त ते मीडियामध्ये इम्युनोथेरपी बद्दल लिहिलं जातं, बोललं जातं की लोकांना बऱ्याचदा त्याची भुरळ पडते आणि थोडंसं ते ना मिसगाईड व्हायला लागतात. त्यांना वाटतं की इम्युनोथेरपी सगळ्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये काम करते, म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे आम्हाला इम्युनोथेरपीच पाहिजे, असा तो थोडासा एक मिथ्या कन्सेप्ट तयार व्हायला लागतो लोकांच्या डोक्यामध्ये. त्यात काही चूक नाही, ते खूप जास्त मीडिया हाईप होतं आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये लिहिल्या जातं, चुकीच्या गोष्टी लिहिल्या जातात. तर ऍक्च्युअली जे क्लिनिकल ट्रायल्स आणि जे रिसर्च नंतर लक्षात आलेलं आहे सध्याच्या घडीला, इम्युनोथेरपी युजली ॲडव्हान्स्ड स्टेज कॅन्सर, स्टेज 4 कॅन्सर्समध्ये 90% ऑफ देम जे पेशंट ज्याच्यामध्ये इम्युनोथेरपी काम करू शकते, 90% लोक युजली ॲडव्हान्स स्टेज किंवा 4थ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये याचा फायदा जास्त होऊ शकतो, जेव्हा इतर ट्रीटमेंट ऑप्शन्स जे आहेत ते काम करत नाही, तिथं जास्त काम होतं. आता काही नवीन उपचार किंवा नवीन रिसर्चेसमध्ये अर्ली स्टेजेसमध्ये त्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु क्लिनिकली प्रॅक्टिसमध्ये किंवा प्रॅक्टिकली सध्या ॲडव्हान्स स्टेज किंवा 4थ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये सहसा युजली इम्युनोथेरपीचा वापर केला जातो, असं एक आपण सध्या सांगू शकतो. त्यांना फायदा जास्त. आणि प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट्स तर असतातच, मग याचे बेनिफिट्स आणि साईड इफेक्ट्स काय असतात? इम्युनोथेरपीचे फायदे आणि तोटे सगळ्यात महत्त्वाचे. आपण फायदे तोटे म्हणता येणार नाही, त्याच्या काही शॉर्ट कमीज आहेत किंवा त्याच्या काही त्याला म्हणू शकतो आपण काही कमी आहेत अजून त्या ट्रीटमेंटमध्ये, ते आपण नंतर डिस्कस करू. जे फायदे त्याचे महत्त्वाचे आहेत ते असे आहेत की इम्युनोथेरपी युजली वर्क्स ऑन युअर इंटरनल इम्युन सिस्टम. ते काही बाहेरून कुठून काही आपल्या शरीरात टाकत नाही, आपल्याला स्वतः इम्युनिटीला जागृत करत आहे. आणि एकदा आपली इम्युनिटी ट्युमरशी लढण्यासाठी जर जागृत झाली तर त्यानंतर ती बऱ्याच लांब काळापर्यंत मग त्याच्या आपल्या इम्युन सेल्समध्ये आणि ट्युमरमध्ये द वॉर गोज ऑन, लढाई चालत राहते. त्याच्यामुळे इम्युनोथेरपीच्या ड्रग्सचा इफेक्ट जो आहे तो बराच लॉंग लास्टिंग नसतो. अगदी इम्युनोथेरपीचे ड्रग बंद केल्यानंतर सुद्धा ते बऱ्याच लांब काळापर्यंत ते इफेक्ट चालू राहतात, बेनिफिट्स होत राहतात. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण द बेनिफिट्स ऑफ इम्युनोथेरपी आर युजली डिलेड, म्हणजे ते लगेच होत नाही, थोडा वेळ लागतो आणि दे आर लॉंग लास्टिंग, असं त्याचे बेनिफिट्स असतात. अगेन त्याचे जे तोटे किंवा शॉर्ट कमीज तुम्ही म्हणू शकाल, कन्सिडरिंग किंवा ॲज कम्पॅरिझन टू दी अदर ड्रग्स, किमोथेरपी, बाकी सगळ्यापेक्षा त्याचे थोडे माइल्ड आहेत साईड इफेक्ट्स, पण त्याच्यातही बरेच साईड इफेक्ट्स होऊ शकतात जे की अगेन इम्युनिटीलाच गृहीत धरून असतात. जसं की आपण इम्युनिटीला ट्युमरच्या अगेन्स्ट जागृत करतोय, कधी कधी इम्युनिटी स्वतःच्या सेल्सच्या अगेन्स्ट सुद्धा लढायला, त्याला ऑटो इम्युन इफेक्ट म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळे होणारे थोडे साईड इफेक्ट्स आहेत, जसे की पेशंटला थोडं कधी डायरिया होऊ शकतो, न्यूमोनिया होऊ शकतो, ऑटो इम्युन डायरिया, ऑटो इम्युन न्यूमोनिया, बट दॅट इज व्हेरी युजली इट इज माइल्ड आणि इट इज डेल्ट व्हेरी नाईसली. थोडे काही मेडिसिन त्याला आपण ट्रीट करू शकतो, पण काही पेशंटमध्ये सिरियस साईड इफेक्ट झाले तर मेडिसिन बंदही करावं लागतं, पण त्याचं प्रमाण कमी आहे. ओव्हरऑल इट इज अ व्हेरी न्यू ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट, नवीन उपचार पद्धती आहे आणि त्याला प्रॉपर ठरवलेल्या पेशंट ग्रुपमध्ये आणि योग्य वेळेवर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरले तर अगदी त्याचा रिझल्ट खूप चांगला आम्हाला सध्या मिळतो. नॅचरल प्रोसेसला ते जागृत करत आहे. ऑब्व्हियसली मेडिसिन्स तर तुम्ही आर्टिफिशियलच देत आहात. हे ड्रग्स थोडे महाग पण आहेत, हाही एक त्याचा तोटा आहे, कारण अजून इंडियामध्ये किंवा भारतामध्ये त्याची अजून एवढी अवेलेबिलिटी आहे, बट इम्पोर्ट करावे लागतात किंवा आयात करावे लागतात, अजून आपल्याकडे तयार होत नाही, प्रोडक्शन त्याचं कमी आहे. पेटेंट्स असतात ड्रग्सचे, इंटरनॅशनल पेटेंट्स आहेत, लायसन्स आहेत, त्याच्यामुळं अजून म्हणजे पेशंटला पोहोचेपर्यंत मेडिसिन थोडं महागडं होऊन जातं, हे त्याचं एक शॉर्टकमिंग आहे. पण आता हळूहळू तेही वाढत आहे पेशंट असिस्टन्स प्रोग्राम आणि त्याचा नक्कीच वापर वाढेल. I hope so. Thank you so much, sir, for this deep and important information. And of course, stay tuned to MGM 90.8 साथ ही तो बात है.